दगडफेकीमध्ये 7 जण अटकेत, गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू। दगडफेकीमध्ये महिला, पोलीस कर्मचाऱ्यांसह 3 पोलीस जखमी। अमित शाह और नरेंद्र मोदी गद्दार हैं क्योंकि उन्होंने कॉन्स्टिट्यूशन पर आक्रमण किया है। रायबरेलीमध्ये बोलताना राहुल गांधींचं पंतप्रधान मोदींसह गृहमंत्री अमित शहांबाबत वादग्रस्त विधान, माफी मागणार नसल्याचाही पुनरुच्चार। देश मोठ्या संकटात असताना मोदी इटलीमध्ये चॉकलेट वाटतायत आणि व्हिडिओ बनवतायत, हे नेतृत्व नव्हे तर नौटंकी आहे, राहुल गांधींची मोदींवर टीका। मागच्या वेळेस मी सांगितलं होतं, पवार साहेबांना फार राग आला, ते म्हणाले की मुख्यमंत्र्यांनी असे शब्द वापरू नये, पण मी पुन्हा सांगतो, हा रिजेक्टेड माल आहे। मुख्यमंत्र्यांकडून पुन्हा एकदा राहुल गांधींचा रिजेक्टेड माल असा उल्लेख। विधान परिषद निवडणुकीसाठी महायुतीचा प्राथमिक फॉर्म्युला समोर, भाजपला 12, शिवसेनेला 3, राष्ट्रवादीला 2 जागा मिळण्याची शक्यता। सूत्रांची माहिती, तर काही जागांसाठी होणार अदलाबदल। मवियाच्या शिष्टमंडळानं घेतली राज्याच्या मुख्य निवडणूक आयुक्तांची भेट। SIR बाबत एस चोकलिंगम यांच्यासोबत चर्चा। बंगालची निवडणूक SIR मुळेच भाजपनं जिंकली, आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल। राष्ट्रवादीचं विलिनीकरण हा विषय संपलाय, विलिनीकरणाच्या मुद्द्यावर पडदा पडलाय। विलिनीकरण होणार नाही, सुप्रिया सुळे आणि जयंत पाटलांची पक्षाच्या बैठकीत भूमिका। मुख्यमंत्री फडणवीसांच्या अध्यक्षतेखाली उद्या राज्यस्तरीय खरीप हंगामापूर्व आढावा बैठकीनंतर मुख्यमंत्री घेणार पत्रकार परिषद। एल निनोच्या पार्श्वभूमीवर शेतीबाबत घोषणा होण्याची शक्यता। वर्धा ठरला देशातील सर्वाधिक हॉट जिल्हा, 47.1 अंश सेल्सिअस इतक्या सर्वाधिक तापमानाची नोंद, तर जिल्ह्यात उष्माघाताच्या पहिल्या बळीची नोंद। आणखी 2 दिवसात तापमान वाढण्याची शक्यता। एक ब्रेकिंग न्यूज आहे, उद्या मुख्यमंत्री फडणवीसांच्या अध्यक्षतेखाली एक महत्त्वाची बैठक होणार आहे। राज्यस्तरीय खरीप हंगामपूर्व आढावा बैठक होणार आहे। मुंबईमधल्या सह्याद्री अतिथीगृह इथं दुपारी 1 ते 3 या वेळेमध्ये ही महत्त्वाची बैठक होईल। राज्यातील शेती आणि खरीप हंगामाच्या तयारीचा आढावा यामध्ये घेतला जाणार आहे। विशेष म्हणजे अल निनोच्या पार्श्वभूमीवर शेतीसंदर्भात काही महत्त्वाच्या घोषणा होण्याची शक्यता आहे, कारण एल निनोमुळे यावेळेला चांगला पाऊस पडणार नाही अशी शक्यता वर्तवली जाते। त्या पार्श्वभूमीवर सरकारकडून काही खबरदारी घेतली जाऊ शकते। या बैठकीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पत्रकार परिषद घेणार आहे। आणखी एक ब्रेकिंग न्यूज आहे, कांदा भाव घसरणीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय पथकानं आज पिंपळगाव परिसरातल्या कांदा खरेदी केंद्राला भेट दिली आणि इथल्या परिस्थितीची पाहणी केली। सरकारनं कांद्याला 1235 रुपये प्रति क्विंटल दर जाहीर करून सुद्धा शेतकऱ्यांकडून अपेक्षित प्रतिसाद मिळत नाहीये आणि त्यामुळे या पथकानं यामागची कारणं जाणून घेतली। खरेदी प्रक्रियेतील अडचणी, बाजारभाव आणि शेतकऱ्यांची भूमिका याबाबत सुद्धा माहिती घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। खरेदी केंद्र जो आता नाफेडला 18 ठिकाणी सुरू केलेला आहे, त्याच्या आपण त्यांची नेमणूक केलेली आहे, ते सहायतासाठी आहे। त्याच्यासोबत काही गोष्टी जसे लोकांना म्हणजे खरेदी केंद्र कुठे आहे त्याची माहिती नसल्यामुळे आपण मोठे बोर्ड्स नाफेडला लावण्याची सूचना दिली आहे। त्याच्यासोबत कुठल्या दरवर खरेदी होत आहे त्याची सूचना दिलेली आहे आणि त्याच्यासोबत काही बेसिक जो गोष्टी आपण आज के डेटमध्ये तातडीने करू शकतो की ये जो रजिस्ट्रेशनमध्ये कुठल्या अडचण येऊ नये, पीक पाहणीची काय अडचण येऊ नये, या सगळ्या गोष्टीची आपण नाफेडच्या माध्यमातून करतोय। आणखी एक मोठी बातमी आहे, नाशिक जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी शासनाला महत्त्वाचं पत्र पाठवलेलं आहे आणि विधान परिषद निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे कुंभमेळ्याच्या कामांवर परिणाम होऊ नये अशी मागणी केली आहे। सिंहस्थ कुंभमेळा, आपत्ती व्यवस्थापन तसंच मान्सून पूर्व कामांसाठी आचारसंहितेमधून विशेष सूट द्यावी अशी विनंती जिल्हाधिकाऱ्यांनी पत्राद्वारे केली आहे। आता जिल्हाधिकाऱ्यांच्या या मागणीनंतर शासन नेमका काय निर्णय घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। त्याच्यामध्ये आपण ऑलरेडी कालच्या दिवशी एक प्रस्ताव पाठवला आहे की मान्सून पूर्व तयारी याची मान्सून पूर्व ये जो 3 गोष्टी जो आहे ना, मान्सून पूर्व तयारी, सिंहस्थ कुंभमेळा, आपत्ती व्यवस्थापन
याच्या टंचाई आराखडा अंतर्गतचे काम आहे. ये सगळेला विशेष बाब सूट मिळावा असं करके आपण प्रस्ताव पाठवला आहे. मुख्य सचिव महोदयांच्या अध्यक्षतेखाली एक समिती असतो आणि ते त्याच्यामध्ये मान्यता देऊ शकतो. तो आपण प्रस्ताव काल सादर केला. तिला एक ब्रेकिंग न्यूज आहे. विधान परिषद निवडणुकीसाठी महायुतीचा प्राथमिक फॉर्म्युला समोर आलेला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमधील संख्याबळावर प्राथमिक चर्चेला सुरुवात झाल्याची माहिती आहे. सदस्य संख्या जास्त असलेल्या पक्षाकडून संबंधित विधान परिषद जागेवर दावा केला जाणार आहे आणि या सूत्रानुसार भाजपच्या वाट्याला 12 तर शिवसेनेच्या वाट्याला 3 आणि राष्ट्रवादीच्या वाट्याला 2 जागा येणार असल्याची माहिती आहे. विधान परिषद निवडणुकीमध्ये भाजप 12, शिवसेना 3 आणि राष्ट्रवादी 2 जागांवर असा हा फॉर्म्युला ठरल्याची माहिती समोर आलेली आहे. त्या पद्धतीनं चर्चा सुरू असल्याचंही कळतंय. महायुतीच्या समन्वय समितीमध्ये जागा वाटपावर प्राथमिक चर्चा होणार असल्याची माहिती आहे आणि काही जागांसाठी भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये अदलाबदल होणार असल्याचंही कळतंय. प्राथमिक चर्चेमधील जागा वाटपाचा फॉर्म्युला समोर आला आहे. मुख्यमंत्री फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या बैठकीमध्ये जागा वाटपावर अंतिम शिक्कामोर्तब होणार असल्याची ही माहिती समोर येते. दरम्यान हा प्राथमिक फॉर्म्युला नेमका काय आहे जागा वाटपाचा आपण बघतोय. विधान परिषदेचा हा फॉर्म्युला ठरल्याची माहिती आहे. याच्यामध्ये भाजपला सगळ्यात जास्त 12 जागा, शिंदेच्या शिवसेनेला 3 आणि राष्ट्रवादी काँग्रेसला 2 जागा मिळणार असल्याची माहिती आहे. एकूण जागा आहेत 17 आणि त्यापैकी 12 जागा भाजपला, 3 शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला 2 अशा पद्धतीनं ही विभागणी होणार असल्याची माहिती समोर येते. हा फॉर्म्युला ठरल्याचं कळतंय. आणि या सगळ्या विषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी तुषार रूपनवर हे आपल्यासोबत जोडले गेले. तुषार, काय सांगाल विधान परिषदेविषयी महायुतीचं नेमकं काय ठरतंय? फरा आपण जर पाहिलं असेल तर विधान परिषद निवडणुकी संदर्भामध्ये आपल्याला माहितीमध्ये तिन्ही पक्षांचे जे प्रमुख नेते आहेत ते आपल्याला एकत्रितपणे मॅरेथॉन बैठक घेताना पार पाडताना पाहायला मिळतात. काल आपण पाहिलं असेल तर सुरुवातीला महायुतीची समन्वय समितीची बैठक पार पडली. यामध्ये भाजपामधून चंद्रशेखर बावनकुळे असतील, गिरीश महाजन उपस्थित होते, शिवसेनेकडून उदय सामंत असतील, गुलाबराव पाटील उपस्थित होते, तर आपला राष्ट्रवादीमधून आपल्याला संजय खोडके आपल्याला हे उपस्थित असताना पाहायला मिळत होते. आपल्याला ज्या मॅरेथॉन बैठका सुरू आहेत गेल्या 3 दिवसांपासून पडद्यामागे वेगवेगळ्या हालचाली सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे आणि 17 जागांपैकी जो फॉर्म्युला न्यूज 18 मराठीच्या हाती लागलेला आहे त्यानुसार भाजपा 13 जागा लढवताना पाहायला मिळणार आहेत. शिवसेनेच्या वाटेला 3 जागा असणार आहेत तर राष्ट्रवादीच्या वाटेला आपल्याला 2 जागा मिळताना पाहायला मिळणार आहेत. यामध्ये आपण पाहिलं असेल तर या विधान परिषदेच्या या 17 जागांची जी निवडणूक आहे ती स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये जिल्हा परिषद असतील किंवा पंचायत समितीमध्ये जे सदस्य निवडून आलेले आहेत त्या सदस्यांच्या मतदानावरती आपल्याला हे निवडणूक पार पाडताना पाहायला मिळणार आहे. अर्थात यामध्ये सर्वात मोठा भाव म्हणून आपल्याला भाजपा 13 जागांवरती निवडणूक लढवताना पाहायला मिळणार आहे. मात्र राष्ट्रवादी आणि शिवसेना या 2 पक्षांना 3 आणि 2 ह्या जागा मिळताना पाहायला मिळणार आहेत. मात्र जी प्रमुख बैठक आपल्याला जी होणं अपेक्षित आहे ती बैठक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या 3 प्रमुख नेत्यांमध्ये आपल्याला शेवटची अंतिम बैठक पार पडेल आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या 17 जागांपैकी कोणत्या जागेवरती आपले उमेदवार अंतिम असतील या संदर्भामध्ये आपल्याला स्पष्ट होताना पाहायला मिळणार आहेत. न्यूज 18 मराठीच्या हाती जी यादी आलेली आहे या यादीनुसार आपण जर पाहिलं असेल तर यामध्ये सर्वात महत्त्वाची जी बाब आहे त्यामध्ये फॉर्म्युला ठरलेला आहे. 12 जागांवरती भाजपा आहे, 3 जागांवरती शिवसेना आहे, 2 जागांवरती राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला प्रामुख्याने रायगड, रत्नागिरी, सिंधू आणि हिंगोली ह्या जागा मिळताना पाहायला मिळणार आहे. तर शिवसेनेला ठाणे, नाशिक आणि यवतमाळ या जागांसंदर्भामध्ये शिवसेनेची आग्रही मागणी आहे. शिवसेना पक्षाकडून 4 किंवा 5 जागा अधिक 1ची जागा पदरात पाडून घेण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मात्र तुर्तास तरी भाजपाकडून जागा देण्याला आपल्याला विरोध दर्शवल्याचं पाहायला मिळतंय. त्यामुळे हा जो समन्वय आहे तो मुख्यमंत्र्यांच्या दरबारामध्ये स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या संदर्भामध्ये अंतिम तोडगा काढताना पाहायला मिळणार आहेत. त्यामुळे जो प्रथम फॉर्म्युला समोर आलेला आहे तो म्हणजे 13, 12, 3, 2चा फॉर्म्युला समोर आलेला आहे. बरोबर आहे. त्याच्यामुळे आता याविषयीची अपडेट आपण घेत राहूया. धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी.